इडली, डोसा किंवा अप्पे, अगदी मेदूवडा यासारखे साऊथ इंडियन पदार्थ म्हटलं की त्यासोबत सांबार आणि चटणी आलीच। आणि हे साऊथ इंडियन पदार्थ गरमागरम सांबार आणि चटणीशिवाय अधुरेच आहे। म्हणजे हे पदार्थ त्या चटणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत। आणि या चटण्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात, जसं की ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा आंबट तिखट गोड चवीची टोमॅटोची चटणी। तर आज आपण उडुपी हॉटेल किंवा स्टॉलवर मिळणारी लाल चुटूक आणि काहीशी आंबट तिखट चवीची चटणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर एका पॅनमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 छोटा चमचा इथे मी जिरे टाकले। जिऱ्यांचा वापर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आणि जिरे मस्त असे तडकले की त्यामध्ये साधारण इथे मी 1 छोटी वाटी भरून भाजून घेतलेले आणि त्यांची सालटे काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आता इथे तुम्ही शेंगदाण्यांचा वापर कमी जास्त करू शकता, जसं की तुम्हाला चटणी किती प्रमाणात बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्ही सर्व साहित्याचे प्रमाण घ्यायचं आहे। नंतर यामध्ये साधारण 1 छोट्या आकाराचा कांदा उभ्या आणि पातळ आकारात कट करून यामध्ये मी टाकलेला आहे। आता हे सर्व जिन्नस यांचा हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत आणि यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि नंतर यामध्ये मी 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक आकारात कट करून यामध्ये टाकलेला आहे। आता हा कांदा देखील या सर्व साहित्यासोबत मस्त असा परतून घ्यायचा आहे। आपण यामध्ये जो अगोदर कांदा टाकलेला आहे त्याचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही, फक्त याच्यातला हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आणि नंतर यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि सोबतच या चटणीला मस्त असा तिखटपणा यावा यासाठी इथे मी 2 ते 3 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। आता तुमच्याकडे जर लाल मिरच्या नसतील तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता। आणि सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटांसाठी मस्त असे परतून झाल्यानंतर पॅनवर 1 ते 2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो मस्त असं शिजलं जाईल। आता साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो देखील मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आणि छान असा परतला गेलेला आहे आणि कांद्यातला देखील कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे। आता सर्व जिन्नस छान असे परतून झालेले आहेत। आता सर्व जिन्नस छान परतून झाले की गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य 5 मिनिटांसाठी गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे। गार झाल्यानंतरच आपल्याला या सर्व साहित्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य गार झाल्यानंतरच हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत। आता ही चटणी थोडीशी आंबट बनावी यासाठी इथे मी थोडंसं लिंबू यामध्ये पिळून टाकलेलं आहे, म्हणजेच लिंबाचा रस यामध्ये मी ॲड केलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही चिंचेचा देखील वापर करू शकता किंवा अगदी दह्याचा देखील वापर करू शकता। आणि नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद करत या सर्व साहित्याचं एकदम बारीक असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता काहीशी आंबट तिखट चवीची आपली इथे टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। आता या चटणीला मस्तपैकी आपण मोहरी, कढीपत्ता, उडदाच्या डाळीचा आणि लाल मिरचीचा तडका देऊयात, करून ही चटणी अजूनच खायला भन्नाट लागेल। तर अशा पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ही आंबट तिखट चवीची चटणी बनवू शकता। अगदी तुम्ही ही चटणी डोसा, अप्पे, इडली किंवा मेदूवडा सोबत देखील खाऊ शकता। अगदी उडुपी हॉटेल किंवा स्टॉलवर मिळते तशी त्याच चवीची आपली ही चटणी तयार होते। आयत्या वेळेस तुम्हाला ही चटणी करायची झाली, जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर त्याच्याऐवजी ही तुम्ही चटणी नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।